राजन, हे राजन, अरे काय ठरवलंय तू? कोण आहे आणि कशाबद्दल ठरवायचंय? नाही नाही, तू कौशल्याशी लग्न केलंय. तुला वाटलं होईल म्हणून? होय, का नाही? खात्रीच आहे माझी. अरे पण मृणालचं काय? तिला तर लग्नाचं आश्वासन दिलंय. आठवत का? होय मृणाल, आठवतंय, आठवतंय. तुमच्या गाडीच्या मागच्या जागाची हवा कमी आहे. काय म्हणता? हो ना, आम्ही केव्हा तर तुमच्या गाडीच्या पाठीमागे आहे, हवा चालली आहे. चायला काय कळा ना कंडक्टर, पहा बरं जरा चाक कस काय हवा कमी झाली त्याची. आता काय झालंय? अरे अरे पण तुम्ही गप्पा पाहतो ना आम्ही, गाडी मशीन पाहतो आम्ही जाऊन बाहेर. तो ड्रायव्हर उतरा खाली, पहा बरं काय झालं. हवा तर ठीक आहे, कुठे काय झालं? गाडीची काय तरी काय काय झालं? पंचर काय नाही, उघड डोक्याला ताण तिथे. अरे अरे ती पोर कोण आहे? अरे राव, ती पोर गेली आहे का? ती पोर काय तेच मी म्हणतो. ताण उभं राहा गाडी, चला चला. ऐकलं का?
तुझ्या नशीब आज माझे उजळूनी आले डोळ्यात चांदणे असे फुलून आले डोळ्यात चांदणे असे फुलून आले ओठात चंद्र पक्षी झुलून आले डोळ्यात चांदणे असे फुलून आले ला 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 और कुछ? नो. ओके. काय सॉलिड बसवलं तुझं ड्रायव्हरला खरंच मजा आली अरे राधाने कसे सगळे लाल झाले होते पाहिलं? डोकं बाकी छान चालतं तुझं अगं आहे म्हणून चालतंय. तुझ्यासारखा थोडंच आहे. अहो राजन तू पुन्हा लागलास चेष्टा करायला हे बघा मी चेष्टा करत नाहीये, सिरियसली बोलतोय. तू की नाही खरोखर फार वेडाबाई आहेस. असं ठीक आहे मान्य आहे मला आणि माझ्याशी लग्न करणारा तू मोठा शहाणा आहेस नाही आहे ते मुळे. अगं कुणीतरी हा त्याग करायलाच पाहिजे होता. म्हटलं आपण करावा नाही का? मग काय चालतं? वाह क्या दयाळू है येस, नो डाऊट. क्या दिलदार है नो डाऊट. क्या इडियट है नो डाऊट. नो नो आता नाही आता नो चान्स ह इडियट असल्याचं मान्य केलंस तू ओके ओके बाबा फसलो. आता तर खुश. पण तुला काही झालं असतं तर अगं तू उगाच सिरियस होतेस. अगर प्यार करने वाले कभी डरा नहीं करते मालूम है. इतनी सारी बात तुम्हें मालूम नहीं होती. पता आहे पण मला तुझ्या अशा वागण्याची ना कधी कधी खूप भीती वाटते राजन अगं त्यात काय घ्यायचं एवढं? अगं असं धाडस केल्याशिवाय ना सगळ्या गोष्टी होतात असं थोडंच आहे. मजा आली यार किती वहिनी बाकी आवडली आपल्याला. हे बघा तसं काही नाहीये. मी तुमची ओळख करून देतो. हे मृणाल. हाय हाय. बाकी ओळख करून द्यायची विशेष आवश्यकता नाही. ती आमची वहिनी आहे एवढीच ओळख पुरेशी. आणि वहिनी बाकी जरा जप ना. आमचा मित्र म्हटला पत्रकार आहे आणि नवीन विचारांचा आहे. त्याचे विचार काही तर चुकले तर तो दुसऱ्या मुलीशी लग्न करायचा आणि तसं काही नाहीये. आणि तुम्हाला सांगून ठेवलं बरं. अरे उगाच तिला का त्रास देते? तिला सवय नाही असल्या बोलण्याची. हे बघ राजन, अरे आम्ही आमचं कर्तव्य केलं. खरं सांगत आमचा नफा न तोटा. काय वहिनी खरं आहे ना? पहा लावलंच ना रडायला तिला. अरे तुम्हाला किती वेळा सांगितलं तिला सवय नाही असल्या बोलण्याची. हो का? अरे पण आम्ही चेष्टा केली. वहिनी प्लीज राग मानू नका. आमची रोज चालते अशी चेष्टा. नाही का नाही ना राग नाही ना राग मानणार? नाही ना मानणार? नाही मग घे बरं तेवढी कॉफी पटकन. यार आम्हाला एंगेजमेंटची पार्टी हवी. चल कधी देतोय? हा? अरे मग त्यात उशीर कशाला? बोला कुठला आईस्क्रीम मागवायचं? आत्ता मागवतो. वेटर कुठलं मागव? वेटर काय हो नो यार. अरे आपली पार्टी अशी असते का? आपली पार्टी म्हणजे अरे ती असते. अरे अरे ओके बाबा ओके ती पण देईल. आपण सध्या ही तर पदरात पाडून घ्या ना. ओके ओके. ठरतो आम्ही. उगीच कसं तुम्हाला भेटते? अरे कशाला कशाला बसा की इथे जा. अरे बसा. येतो का? ओ गॉड सुटलो बुवा एकदा. वा छान.
विषय. अगं अगं ते धरण बघ काय क्लास दिसतंय. निसर्गानं मुक्त हस्ते उधळण केली याच्या सौंदर्याची. इथे आल्यानंतर सगळे दुःख कष्ट विसरायला होतात. नव्या इच्छा आकांक्षा यांची पालवी फुटायला सुरुवात होते. मृणाल, हे मृणाल, अगं अगं तू रडतीयस. अगं काय झालं सांग ना प्लीज. हे पा माझं काही चुकलंय का? हा अगं मग रडतीयस का? अगं अगं आता तर सांग. मगाशी तुझे मित्र काय म्हणत होते? काय म्हणत होते? की तू मनात आणलं तर दुसऱ्या मुलीशी लग्न करशील म्हणून. हे पहा तू म्हणजे तू फसवणार मला. तुला समजत कसं नाहीये? तसं काही नाहीये. हे बघ प्लीज रडू नकोस आणि आणि विश्वास ठेव जरा माझ्यावरती. तुला एक सांगू का, आयुष्यात प्रेम फक्त एकदाच केलं जातं आणि तेही मी फक्त तुझ्यावरती केलंय. तेव्हा तेव्हा प्लीज रडू नकोस प्लीज. आणि आणि आता गोड स्माइल द्या बरं. दॅट्स लाईक अ गुड गाय. पण राजन, तरीही मला खूप भीती वाटते रे. हे पहा भ्यायचं काही एक कारण नाहीये. तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? हे पहा मी तुला प्रॉमिस करतो. मग तर झालं. ओके, त्यापेक्षा आपण असं करायचं का, आपण तुझ्या पप्पांना जाऊन भेटूयात. आज? हो का? अचानक? अगं जेव्हा केव्हा जाऊ तेव्हा अचानकच जाऊ ना. मग आज गेल्यानं काय फरक पडणार आहे का? चल प्लीज. ओके, शुभ कार्याला उशीर नको आहे. तू काळजी कशाला करतेस? मी समजावून सांगेन तुझ्या बापांना सगळं. ओके, पण प्लीज आज नको. अगं आज आणि उद्या काही फरक पडतोय का? मी आहे ना. तर तुझ्या बापांना समजावून सांगण्याची जबाबदारी माझी. ओके, आता तर खुश? तू बाकी नसतं टेन्शन घेतेस. ते कोण होते रे तुझे मित्र? कोणते? मगाचे. अगं ते तुझी चेष्टा करत होते. वारे वा, माझी चेष्टा करायचं काय कारण आहे? काय कारण म्हणजे? अगं उद्या तू माझी बायको नाही का होणार? मग त्यांची वहिनी नाही का लागणार तू? त्याच्यामुळे नॅचरली तुझी चेष्टा करणार ते. आणि त्यात एवढं वाईट म्हणण्याचं काय कारण आहे? बरं ते जाऊ दे. उद्या जायचं ना आपण नक्की? उद्या नाही. तू पुढे हो. ओके. आता तू तरी पुढे हो ना. नाही बाबा, मी नाही बोलणार पप्पांशी. अगं मी आहे ना तुझ्या पाठीशी. प्लीज अगं जा ना पुढे प्लीज. अगं प्लीज तू बोल ना. मी कसं बोलणार? प्लीज प्लीज बोल ना रे. अगं चल तर. ओके गुड. अगं हो ना लवकर पुढे. बोल ना काहीतरी. बोल ना. अंकल. बाबा, बोल ना. बाबा, आम्ही बाहेर गेलो होतो. म्हणजे फार लांब नव्हतो गेलो, सहज फिरायला गेलो होतो. जवळच गेलो होतो. बाबा, हा माझा मित्र राजन. हॅलो. म्हणजे तसं काही नाही आमच्यात, फक्त माझा मित्रच आहे तो. आता बोल ना तू. बोलतो ना. घाबरतो की काय? अंकल, तुमची मृणाल आणि मी दोघं एकमेकांचे चांगले मित्र आहोत. नाही म्हणजे फक्त मित्रच आहोत. दुसरं तू हे पण स्पष्ट सांगतो, मला तिला फसवण्याचा वगैरे हेतू नाहीये. मी तिच्यावर प्रेम करतो, फसवणार नाहीये तिला. मी सरळ तिच्याशी लग्नच करणार आहे. हे पहा दुसरं स्पष्ट असं सांगतो की मी श्रीमंत वगैरे काही नाहीये आणि गरीबही नाहीये. एका वृत्तपत्रात मी पत्रकार म्हणून काम पाहतो आणि दोघांचं भागणे इतकं स्केल निश्चितच आहे. त्यामुळे तुमची मृणाल आणि व्यसनही दुसरं काही नाहीये. त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाहीये, नाही का? आणि तुमची मृणाल अगदी सुखात राहील एवढंच मी सांगू इच्छितो. आणि त्यात असं आहे की मी तुमची मृणालची आणि माझी मैत्री आहे, त्यामुळे मी रोड रोमिओ निश्चितच नाही का? मग मी आणि तुमच्या मृणालवर मनापासून प्रेम करतो
तुम्ही लग्न करून परवानगी द्यावी एवढीच आमची इच्छा आहे. आणि तुम्हाला असं वाटणार नाही की आम्ही पळून जाऊन लग्न करावं, नाही का? त्यामुळे तुम्ही परवानगी देऊन टाकावी सरळ, एवढीच माझी इच्छा आहे. पप्पा, आणि दुसरं असं की तुमची मृणाला सुद्धा माझ्यावर प्रेम करते. हो पप्पा. त्यामुळे तुम्ही आमच्या लग्नाला परवानगी देऊन टाकावी बस. आणि दुसरं तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण राहणार नाहीये, हो ना? सगळं तुमच्या मनासारखं होईल. आणि मग काय समजू मी, होकार की म्हणजे आणि तसा मी होकार दिला तर चालेल ना? सर, सर तुम्ही म्हणा अगं, सर तुम्ही मला अजिबात कल्पना नव्हती. सॉरी सर, मला अजिबात कल्पना नव्हती की तुम्ही मृणालचे पप्पा असतात म्हणून. मी सांगितलं नाही का तुला? अरे अरे असं घाबरतोस काय? हा, ये ये इकडे बाईस. अरे असं घाबरतोस कशाला? ये बाईस, रिलॅक्स रिलॅक्स. अरे डोंट वरी, मला तुझा अप्रोच आवडला. आय लाईक युअर डेअरिंग. थँक्यू. खरा पत्रकार शोधतोस तू. आणि माझं पहिल्यापासून तुमच्या दोघांवरही लक्ष होतं. अरे नाही म्हटलं तरी तू जिथं पत्रकार म्हणून काम करतो त्या वृत्तपत्राचाच संपादक आहे मी. हा, पण मीच म्हटलं लेट सी, तू कुठली मूव घेतोस ते पाहावं. हा, आणि मांजरानं डोळे मिटून जरी दूध प्यायचं ठरवलं ना तरी इतरांचं लक्ष असायचं त्यांच्यावरती, नाही का? पण हरकत नाही, चालायचं. चूक आपल्याच माणसानं केली आहे. बरं, पण तुला एक बातमी सांगायची होती. कुठली? अरे तुझी डेव्हलपमेंट ऑफ जर्नलिझम च्या कोर्स साठी रशियाला जाण्यासाठी मी निवड केली. थँक्यू. आणि आल्यावर लगेच प्रमोशन. थँक्यू सर. म्हणजे चांगली नोकरी आणि छोकरी एकदमच. हार्टी कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. हार्टी कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू 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 व्हेरी मच सर. मेन्शन. मृणाल, मी चलू का? ना म्हणजे मला जाऊ दे की. पण नाही, पप्पा. अगं मृणाल, पाहुण्यांकडे जरा लक्ष वगैरे देशील की नाही? असू द्यात असू द्या, तुमचं चालू द्या. Rajan, I'm so happy. आठवलंय आठवलंय मला मला सर्व काही आठवलंय. पण मी काय करावं? मला मला काही सुचेन असं झालंय. तुला या कौशल्याबरोबर लग्न करून काय मिळालं रे? सांग ना. मला 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 समाधान मिळेल. एका अनाथ आणि गरीब स्त्रीशी विवाह करून तिच्या आयुष्याचं कल्याण केल्याचं श्रेय मला मिळेल. हो, श्रेय मला मिळेल ते. खरंय, पण श्रेय मिळालं जीवनाचं भागत नाही. अरे मृणालचा विचार कर. तिच्याशी लग्न केलं तर तुला तिची सर्व इस्टेट, बंगला, गाडी सर्व काही मिळेल. तुला फॉरेनला जायला मिळतंय, प्रमोशन मिळतंय, तुझं सगळं करिअर घडतंय तिथं. पुन्हा सुशिक्षित पत्नी देखील मिळतीये. अरे आणखी काय हवंय जीवनात? सारे पण
पण मी तिच्याशी लग्न केलंय. मी काय करावं? मी तिला कसं फसवू शकणार आहे? मी कसं फसवणार तिला? अरे अरे त्याला कोण लग्न मानेल? आणि काय पुरावा आहे त्या गोष्टींचा त्याच्याजवळ? नाहीतरी तुझ्या नावाशिवाय त्यांना काय ठाऊक आहे? समाजाच्या आई वडिलांच्या कुशीत, उबदार कुशीत स्वतःला झोपून दे. 4 दिवसात विसरशील बघ तिला. अरे उगाच चांगल्या तत्व प्रणालींच्या नावाखाली स्वतःच्या करिअरचं नुकसान का करून घेतोयस? अरे अरे कौशल्या म्हणजे तुझ्या हातातली सिगरेट आहे. तिला तितकंच महत्व दे. सिगरेट जशी तू पिऊन झालास की फेकून देतो ना, तसंच कौशल्याचं कर. नाहीतरी तुला माहिती आहे, जळती सिगारेट जास्त वेळ हातात ठेवली तर चटका बसतो. तू आत्ताच अनुभव घेतलायस. कौशल्य देखील तशीच आहे, तुझ्या आयुष्याला चटका देणारी, तुला आयुष्यातनं उठवणारी, बर्बाद करणारी. तेव्हा ऐक राजन, इथून निघून जा, लवकर निघून जा. अरे नुसती चेष्टा केली तर रडणारी मृणाल, तू जर कौशल्याशी लग्न केल्याचं समजलं तर ती जीव देईल का? तिच्या खुनाचं पाप स्वतःच्या माथ्यावर घेतोयस? निघ, अरे निघ म्हणतो ना इथून तुला. अरे अरे कसला विचार करतोयस तू? नाही नाही मृणाल, होय मृणाल, मी नाही गेलो तर ती मी नाही गेलो तर ती आत्महत्या करेल. मला मृणाल, मला जायलाच हवंय. मृणाल, मी येतोय. नाही मृणाल, मी तुला फसवू शकत नाही. नाही, मला निघायलाच हवंय. होय. बघण्या साहेब कुठे आहेत र? मला माहित नाही. अरे सांगणार कुठे आहेत? तुला एकदा सांगितलं नाही माहित. चाल कर. बाबाजी, साहेब कुठे आहेत हो? साहेब होय, त्या तिकडे उभं होतं बघ. आता पाहिलं तुम्ही? होय, जा तिकडं बघून ये त्यांना. बघ तिकडं बघून यावा. हा गोरख्या, साहेब कुठे आहेत र? सांग, तू पाहिलंस त्यांना? सांग र.
साहेब, अहो कुठे आहे तुम्ही? तुमचं सामान बी नाही खुपतात. आणि हे काय? 100 रुपये म्हणजे एका लग्नाची, एका शरीराची किंमत फक्त 100 रुपये होय? म्हणजे मी आधी धंदेवालीच नाही का? 100 रुपयासाठी तुमच्याशी लगीन केलं. साहेब, हीच किंमत केलीत भाई माझी? हीच किंमत केलीत? सांगा, हीच किंमत केलीत माझी? तरी मला बाबाजी सांगत होता की पोरी, हे शहरी लोकांवर विश्वास नका ठेवू, हे दगाबाज असतात. पण मी नाही लक्ष दिलं आणि फसले. तेव्हा सूर्यनारायण रोज सकाळी अगदी तुला थाटात नमस्कार करायची र. पण आता या काळात तोंडानं तुझ्याकडेच काय बाबाजीकडे बघायची बी हिंमत होईना. सूर्या, मी असं कोणाच वाईट केलं होतं र, म्हणून मला अशी सजा मिळते? बोल र, काय चुकलं होतं माझं? काय चुकलं होतं माझं? तेव्हा खंडेराया, कोणाचं वाईट केलं होतं रे म्या? बोल, का अशी घोर सजा देतोस मला? 7 दिन तुझ्या मोहर नाचले रे म्या, त्याचं हे फळ दिलंस वय? बोल, काय चुकलं होतं रे माझं? नाही बोलायचं, नाही बोलायचं. तू फक्त सजा देणार आहे. निष्ठुर आहेस रे तू. अरे, एक वेळ जीव मागितला असता तर तो बी दिला असता. पण माझ्या असं इज्जतीशी खेळायचं तुला काय बी अधिकार नव्हता र. तुला दोष देण्यात काय बी अर्थ नाही. चुकले, तुला सोडलं आणि ते पेपरवाल्याशी लगीन केलं. तुला दोष देण्यात काय बी अर्थ नाही. त्याचीच अशी घोर सजा मला देतोय. अरे काय नाही तर या हाराची तरी राखायची होती र. काय आहे या हारात? नुसती फुलं माळली दोऱ्याला आणि सौभाग्याचं लेणं. अरे आपलं विजय असंच आहे. आपलं विजय असंच आहे र. खवा संपल त्याचा भरोसाच नाही. देवा खंडेराया, मी ऐकते तुझ्याकडं. बाबाजी मला माफ करा.
बाबाजी हे बघ मी आलो. हे बघ मी चांगला बरा झालो बाबाजी. आहे का चांगला बरा झालो. तू म्हणला होता ना 2 दिवसात बरा हो म्हणून. हे बघ काय नाही राहिलं बाबाजी. हे गोर हे बघ मी काय आणलंय. तू आपलं ठरलं होतं ना कौशीला फुल द्यायचं आणि तिला लग्नाची मागणी घालायची म्हणून. हा पण हे अरे पण मी कसं देणार हे फुल. हा तू दे ना माझ्या बाजूला कौशीला फुल. हा दे. हे कौशी कुठे हा गावात गेली काय कौशी. अरे कुठे सांगा ना. काय सतावताय तुम्ही मला. माझी कौशी कुठे सांगा. जगन्नाथा कौशी आपल्याला सोडून गेली बघ. कायमच सोडून गेली. कायमच सोडून गेली. नाही माझी कौशी मला सोडून गेली नाही. तू खोटं अरे शांत शांत त्यांनी सांगितलं ते खरं आहे पोरा. आपली कौशी आपल्याला सोडून गेली. त्या पत्रकारानं फसवलं रे आपल्या पोरीला. फसवलं रे फसवलं. जगन्नाथ शांत शांत शिकव अरे बरं शिकव तिला. असं नाही करा. काय रोज आहेस ना शिकव मग तिला. बरी शिकव तुला. शिक काय करू कॉन्सन्ट्रेशन. रुसला कामद वरी मल्हारी रुसला कामद वरी पानुनाग आणली घरी मल्हारी रुसला कामद वरी पादळली दीपमार पादळली दीपमार वर उधळे भंडार नाथ निरंजन सद्गुरु स्वामी घेतलाचे अवतार सेवा लोटलाचे भंडार. पुन्हा नाही व्हायची होणार नाही रामसिंग चंडोलिया त्यांचा विषय होता भेटायला. त्यांनी कृपया आपले पारितोषिक घेऊन जावे. लाईट मागे.
प्रथम क्रमांक मिळवला एका तरुण पत्रकाराने तो नुकताच या क्षेत्रात उतरलेला आहे. त्याने विषयी आगळा वेगळा असा हाताळलेला आहे. तशा तडफदार आणि हुशार पत्रकाराचं नाव आहे राजन पाटील. त्याचा विषय आहे वाघ्यामुळी प्रथा. तरी कृपया त्याने आपलं पारितोषिक घेऊन जावं.